आणि आता आपण बघतोय ते आहे आरेपाटा येथील चंद्रकांत कदम यांचं स्मारक। दादा पाटोळे यांच्या घरी आणि सगळे त्यांच्या घरातले आले मस्त आणि सुंदर आरास केलेली आहे, सुंदर डेकोरेशन भारी। हे फाळक्यांकडे गणपती ना, गणपतीकडे आवडतो फाळक्यांकडे ना। आपण अनंत कदम यांच्या घरी वरची वाडी आणि त्यांच्या यावर्षीचा बाप्पा। आता पूजा झाली इकडे गणपतीची। चला आपण अनंत कदम यांच्या घरून चाललोय चंद्रकांत बुवा कदम यांच्या घरी। हे घर भाऊचं। तर आता आपण अनंत कदम यांच्या घरातून आलोय। आपल्या गावचे कोकण रत्न, कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम आणि यांच्या घरी आलोय। हे त्यांचं घर आहे, गुरुकृपा भवानी निवास आणि त्यांचा बाप्पा। तर आता आपल्यावर आहेत गुरुमाऊली पौर्णिमा कदम आणि सत्यवान कदम यांचे चिरंजीव ओम नमस्कार आणि चंद्रकांत बुवा यांचे 2 नंबर चिरंजीव राजेश चंद्रकांत कदम। तर अशी कदम फॅमिली आहे आणि आमच्या गावचे रत्न दोन्ही म्हणजे चंद्रकांत कदम आणि सत्यवान कदम। आता चंद्रकांत कदम यांचं भजनामध्ये नाव फेमस आहेच, बरोबर ना। आणि तुमचे वडील त्यावेळी भारतश्री झाले होते, बरोबर ना। मग आता म्हणजे कदम आपल्या बुवांबद्दल 1-2 शब्द तुम्ही सांगा माहिती आणि तुमच्या पप्पांबद्दल पण सांगा। बुवांबद्दल सांगायचं झालं तर कोकणामध्ये देवगड आणि आरेगाव हे जे सुप्रसिद्ध जे झालेलं आहे भजनांमुळे झालेलं आहे, बरोबर। आणि दुसरी गोष्ट त्यांना कोकण कला रत्न भूषण पण पुरस्कार मिळालेला भजन सम्राटाचा। त्याचद्वारे मालवणी भाषा ही जी सुप्रसिद्ध करण्यात आली ही माझ्यामध्ये आमच्या डॅडींमुळेच बरोबर पुढे त्याला नाव देण्यात आले। त्यांनी सुरुवात केलेली आणि ते भजनाद्वारे अख्ख्या गावांमध्ये सगळीकडे आणि मालवणीच भजन करायचे ते आणि मालवणीमध्येच त्यांचं कंटिन्यू भजन असायचं। आणि सत्यवान कदमांचं सांगायचं झालं म्हणजे माझ्या वडिलांविषयी तर ते स्वतः दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते होते आणि 1975 मी लहान होतो, एक्झॅक्ट मी इयर सांगू शकत नाही, तेव्हा त्यांनी मुंबई श्री, मिस्टर इंडिया असे बरेच पदके मिळाले बॉडी बिल्डिंग मध्ये। तसेच ते गायक देखील होते, अंध अपंगांना मदतीसाठी स्वतःचा एक स्वरमयी नावाचा ऑर्केस्ट्रा त्यांनी करून जगामध्ये प्रत्येक ठिकाणी गावखेड्यामध्ये त्याची संस्था ओपन करून प्रत्येक ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे। असे दोघेही जण लेजंड आमच्यासाठी होते, बरोबर। तुमच्या घरामध्ये झाले
आता सगळ्यांचे डॅडी आणि सगळ्यांची मम्मी आपल्यावर आहे, तर तुम्ही म्हणजे तुम्ही बुवाबद्दल 2 शब्द सांगा. बुवांचं म्हणजे तुम्ही एवढं त्यांच्याबरोबर सावलीसारखे राहिला, तर बुवांबद्दल तुमचं मत काय? माझं मत काय बुवांबद्दल, तर मला माझ्यात मी त्यांच्या 10 वर्षाचा फरक होता काय, पण मी तसं ते म्हणायचे नाही. मी तिच्यामुळे आज मी या नावारूपाला आलो. बरोबर. माझी मिसेस मला समाधानी मिळाली. बरोबर. हेच माझं पुण्य आहे. बरोबर. आता बहुतेक बुवांना डबल बारीत एक गोष्ट बोलतात आपापल्या बायकांबद्दल, की आम्ही रात्रभर बाहेर असतो आणि पूर्ण घर ते सांभाळतात. म्हणजे जेव्हा डॅडी बाहेर होते तेव्हा तुम्ही सांभाळायचं पूर्ण घर. मग त्याच्याबद्दल ते काय बोलायचे तुम्हाला, म्हणजे तसं त्यावेळी, किंवा तुम्ही म्हणजे घराची काळजी घेता किंवा जे घेता, त्याच्याबद्दल डॅडींचं मत काय होतं तुमच्यावर? त्यांचंच मत होतं की माझं घर संसार माझा तिने उभा केला. बरोबर. आज माझी भावंड आणि तुम्ही तेवढे खमके होता म्हणून ते तेवढे सुप्रसिद्ध झाले. ते म्हणायचे मी नावारूपाला आलो आई वडिलांच्या पुण्याईने आणि कर्तृत्ववान माझी स्त्री पूर्णिमा तिच्या याने मी नावारूपाला आलो. ओके. तर अशा प्रकारे म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो आणि स्त्री आपल्या समोर आहे. आणि त्यांचे सुपुत्र राजेश. नमस्कार. तुमचं पप्पांबद्दल डॅडीबद्दल मत काय? डॅडींच्या बद्दल असं म्हणायचं गेलं की त्यांनी आम्हाला जे एक प्रकारचं घडवलं. माझा मोठा भाऊ नितीन चंद्रकांत कदम, मी आणि माझी छोटी बहीण मनीषा कदम, तर व्यवस्थित अगदी शिक्षण देऊन त्यांनी एका अशा जागेवरती आणि आम्हाला आणून सोडलं की आम्हाला स्वावलंबी केलं ते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे भजनाचा विषय म्हटला की चंद्रकांत कदम बुवा आले. मी स्वतः मला जेव्हा आवड निर्माण झाली, मी डॅडींबरोबर त्यांना सगळे आजची शिष्यमंडळ त्यांचं जे हयात आहे आणि जे गेले सुद्धा काही ना काही आजाराने, ते त्यांना डॅडी म्हणूनच हाक मारायचे. तर डॅडींबरोबर मी डबल वाऱ्या केल्या, सिंगल वाऱ्या केल्या. जोडीला स्वर्गीय परशुराम पांचाळ, स्वर्गीय विलास पाटील, दत्ता मिराशी, असे बरेच नामवंत बुवांबरोबर त्यांनी डबल वाऱ्या केल्या. मी जवळजवळ का ते 5 ते 6 वर्ष त्यांच्याबरोबर, म्हणजे टेम्पो असेल तर टेम्पो, नंतर आमची गाडी स्वतःची होती. आमच्या काळा चौकीला असलेले भजन मंडळ सावंत बुवा होते. त्यांनी सांगितलं की बुवांनो, जर तुम्हाला मंडळीची गरज लागली तर तुम्ही माझी मंडळी घेऊन जाऊ शकता. आणि त्या मंडळींमध्ये सुप्रसिद्ध मृदंग वादक विजू पालव, ज्याला आम्ही त्याला विजय पालव म्हणतो, तो घडला शाळेपासूनच. त्याला चांगलं शिकवलं कसं वाजवायचं. आणि जवळजवळ माझ्या मते तरी विजू पालव आणि गोविंद घाडीगावकर बुवा हे माझ्याबरोबर असायचे डबल बारीला. जेव्हा डॅडींची डबल बारी असायची, 50 वर्ष साथ दिली त्यांनी. 50 वर्ष साथ विलास बुवांनी दिली, 50 वर्ष साथ परशुराम बुवांनी दिली. छोटे मोठे बुवा त्यांच्या ह्या तिघांच्या नंतर जे त्रिकूट म्हटलं जातं भजनाचं, त्यांच्यानंतर बरेच होते. पण त्यांना कसं रंगवायचं भजन, मग ती गवळण असून दे, भैरवी असून दे, भारूड असून दे, किंवा कुठली प्रार्थना असून दे, ती लोकांच्या मनामध्ये कशी पोचवायची, हे डॅडींकडनं बरेच शिष्य शिकले. माझ्या मते आताची पिढी आहे, म्हणजे मी 1980च्या नंतरचा म्हणतो आणि आज 2024, 10 पिढ्या तरी घडवल्या. बरोबर. त्या 10 पिढ्यांमध्ये 10 बुवा असे झाले की त्यांनी त्यांचे शिष्य घडवले. ते पण बुवा झाले, त्यांनी सुद्धा त्यांचे शिष्य घडवले. अशी 5 पिढ्या आहेत. 5 पिढ्या आहेत. बरोबर. जे आमच्या वडिलांचं म्हणजे भजनरत्न कोकण कलाभूषण कैलासवासी बुवा श्री चंद्रकांत कदम, आमचे डॅडी, यांचं नाव घेतल्याशिवाय भजनाला सुरुवात नाही करत. बरोबर. हे माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेल्या, कानाने ऐकलेल्या. गणपतीसाठी आम्ही इकडे 1.5 दिवस येतो, कारण आमचा मानाचा गणपती आहे. बरोबर. आणि ते सांगूनच ठेवलेलं आहे. सगळ्या बुवांना सुद्धा आमच्या डॅडीने सांगून ठेवलं आहे, गणपतीला गपचूप गावी जायचं, आपापल्या गावी जायचं. बरोबर. गावचा गणपती करायचा पहिला, तो मान त्याला द्यायचा, तरच तुमचा काहीतरी चांगलं पुढं होईल. आणि ते त्यांनी एवढं मान्य केलं की गेले मला वाटते 25 वर्ष झाली. ते शिष्यमंडळी आजही म्हणतात, डॅडी नाही आहेत पण गणपतीला आम्ही जेव्हा गावी येतो आणि जी मग वाडीतली मुलं आमची भजनं ऐकून कॅसेटवरती आणि आता सीडीवरती स्वतः आता गायला लागले. प्रत्येक वाडीमध्ये भजनी मंडळ आहे. आमच्या आरेवाडीमध्ये सुद्धा एक आमचं स्वतंत्र भजनी मंडळ आहे. ती अगदी म्हणजे आजही डॅडींची 35-40 वर्षापूर्वीचा गजर, गवळण,
ते अजूनही म्हटले हे आजही गातात त्यांना ते आवडीने गातात. प्रत्येक घरात जाऊन भजनं करतात गणपतीला. आणि ती मजा जी आहे ना ती मुंबईत कुठे मिळत नाहीये. बरोबर. आता मुंबईतल्या गिरणी कामगार सगळे गेले, गिरण्या बंद झाल्या. ती माणसं त्यावेळी जे वडिलांचं भजन ऐकलेलं होतं ती इथे सेटल झाली आपल्या कोकणामध्ये. ते आजच नाव असतात. पहाटे 4-4, 5-5 वाजेपर्यंत आम्ही जे मांडी घालून बसायचो, आम्ही जागेवरनं उठायचोच नाही. एवढी ती डबल बारी रंगात आणायची. म्हणजे एकामेकाची अशीच मस्करी करायचं, उणी धुणी काढायची. आणि म्हणजे प्रेक्षकांचं तेवढं ते एक मनोरंजन व्हायचं. ह्याच बेसिसवरती त्यांना कोकण कला अकॅडमी जी आहे महाराष्ट्र सरकारांची, तर जेव्हा असं म्हटलं की 5 नको 12 माणसं काढा महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध वेगवेगळ्या कला क्षेत्रातली, तर मग आर्किटेक्ट मध्ये एक मराठी आपले होते वास्तुशास्त्र आणि एक तज्ञ, त्यांना एक दिलं गेलं. नाटकासाठी श्री मच्छिंद्र कांबळे यांना दिलं. बरोबर. ऑलराऊंडर म्हणून मराठी चित्रपट आणि बतावणीमध्ये पु ल देशपांडे यांना दिलं गेलं होतं. संगीत भजन क्षेत्रामध्ये डॅडींचं नाव मच्छिंद्र कांबळेंनी सांगितलं. आणि जेव्हा ही यादी काढली गेली होती ती मातोश्रीवरती श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर बसून ही काढली गेली, कारण ते पु ल देशपांडेंना खूप मानायचे. तुम्ही जे 12 निवडाल ते फक्त सही मी करायचं काम करतो. तर या अनुषंगाने जेव्हा ते बोलले की कोण आहेत ते, तर पु ल देशपांडे बोलले बाळासाहेब तुम्ही त्यांना अजून ऐकलेलं नाहीये भजन गाताना. अशी व्यक्ती मी पहिल्यांदा बघितली की 2.5 ते 3 तास न थकता गाते आणि ते 2 सेशन मध्ये गाते, ज्याला डबल बारी म्हणतात. आणि ती डबल बारी मच्छिंद्र कांबळेंनी स्पेशली ऐकवण्यासाठी त्यांना वर्णी पोलीस कॅम्पामध्ये त्यांच्या सत्यनारायणाच्या पूजेला आणून बसवलेलं होतं. लोकांना आश्चर्य वाटलं तिकडे की पु ल देशपांडे आणि मच्छिंद्र कांबळे इथे काय करतात. पु ल देशपांडेची ओळख नव्हतीच, पण ते खूप महान माणूस होऊन गेले आणि अख्खं जग ओळखतात त्यांना. ते बोलले ह्यांचा आवाज भीमसेन जोशींच्या तोडीचा आहे, पहाडी आवाज, नॅचरली गातात. माईक जरी काढला तरी शेवटच्या माणसापर्यंत तो आवाज ऐकायला जाईल. तर मग ते बोलण्यामध्ये मग त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की ही एकच व्यक्ती आहे निर्व्यसनी आणि एक आपलं काम आणि भजन सांभाळणारी, त्यांना द्या. बाळासाहेबांनी लगेच तिकडे सही करून टाकली. आणि त्याच्यानंतर मग हा प्रवास जो 1992चा नंतर डॅडींचा सुरू झाला ते 2001 पर्यंत. बरोबर. आता त्यांचं स्मारक जे सर्व लोकांनी मिळून म्हणजे त्यांचे शिष्य आहेत आणि ग्रामस्थ मंडळ सर्वांनी केलंय, तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे ते कसे स्मारक रूपाने आता लोकांसमोर कायम आहेत, त्याच्याबद्दल तुमचं फॅमिली म्हणजे कुटुंब म्हणून काय मत? कुटुंबामध्ये काय झालं की या वयात मला आता सगळे ओळखायला लागले मुंबईमध्ये. त्यांना माहितीच नव्हतं ना की मी बुवांचा मुलगा. बरोबर. कारण मी असं कधी वाच्यता केलेलीच नव्हती. बरोबर. माझे बाबा खूप मोठे आहेत, खूप मोठे गायक आहेत. जे जवळचे मराठी मित्र होते त्यांनाच माहिती होतं. त्यांच्या थ्रू हळूहळू त्या सर्कलमध्ये कळायला लागलं. ते पण कोकणातलेच आहेत, देवगड पासून ते कणकवलीपर्यंत. पण त्यांचे आजोबा आणि वडील सांगतात की हा राजेश चंद्रकांत कदम किंवा गोट्या हे माझं तुझा कसा काय मित्र? बोला नाही मित्र आहे माझा. तुला माहितीये तो कोणाचा मुलगा आहे? नाही. अरे बाबा त्यांचे वडील खूप मोठे दिग्गज भजन सम्राट आहेत. त्यांना असं महाराष्ट्र शासनाकडून 1992 मध्ये त्यांना पुरस्कृत केलं आहे आणि ती पदवी त्याच्यानंतर कोणालाच नाही दिलेली आजच्या मितीमध्ये तरी. तर मग मला म्हणायला लागले अरे मग तू गातोच बरोबर आहे, ठीक आहे, मग तू भजन का नाही करत? कारण बोललो मला आमच्या अंगामध्ये जो साचा होता तो पार्श्वगायनाचा होता मराठी आणि हिंदी चित्रपटात. माझ्या मोठ्या भावांनी सुद्धा ते आत्मसात केलं. तो सुवर्ण पदक विजेता आहे इंटर कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर मग ते हळूहळू माझ्यामध्ये आलं. मी आज गातो, पण भजन म्हटल्याच्या नंतर त्याला खूप मेहनत लागते. पहिले म्हणजे तुम्हाला ती पेटी शिकायला लागते, त्या पेटीमध्ये तुम्हाला गायला शिकायला लागतं, तुम्हाला ती मंडळी तयार करायला लागते, तुम्हाला रिहर्सल्स करायला लागतात प्रत्येक गाण्याची. त्याच्यानंतर मग तुम्हाला एखादी कुठेतरी सुपारी मिळाली तासाभराची की तिकडे जाऊन तुम्ही तुमचं काही कौशल्य दाखवू शकता. आजही आमच्या वाडीत किंवा कुठल्याही वाडीमध्ये जेव्हा सत्यनारायणाची पूजा असते, हे नवोदित जे आता शिकलेले आहेत भजन मुलं करायला, त्यांना
आवर्जून बोलवलं जातं. बरोबर. पण जोपर्यंत त्यांना आता नाही चान्स दिलात ना तर ते पुढच्या 15 वर्षामध्ये त्यांना कळणारच नाही. पण डॅडींमुळेच भजन म्हणजे एवढं म्हणजे फेमस झालं. तेच ना, डॅडीचं तेच म्हणणं होतं की जोपर्यंत तुम्ही त्यांना देत नाही ना गायला त्यांना तो कॉन्फिडन्स येणार नाही. बरोबर. मी पण वयाच्या 15व्या वर्षी जेव्हा मुंबईला आलो होतो मला शिकवलं गेलं होतं त्यांच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी. बरोबर. ते एक भजन त्यांनी पाठ केलं आणि ती पेटीवरती वाजवायची. तिथून जो प्रवास त्यांचा सुरू झाला तो वर्ली पोलीस कॅम्पमध्ये, ते बघ 2004ला ते 30 डिसेंबरला शेवटच्या क्षणापर्यंत ते गात होते म्हणजे जेव्हा बरोबर मम्मी आमची त्यांनी म्हणजे भजनात रिटायरमेंट घेतलीच नाही, ते शेवटच्या क्षणापर्यंत भजन वाचलं. ते महत्वाचं. शेवटचं भजन जेव्हा आरेश्वराचा वज्रलेप झाला ना ते शेवटचं होतं. कारण अजूनही कित्येक बुवा बोलतात की आता मी रिटायरमेंट घेणार आहे, पण त्यांच्या शब्दात रिटायरमेंट हा शब्द आला नाही. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ते गात होते, हे महत्वाचं आहे. आणि एकमेव बुवा असणार. आईने सांगितलं म्हणून त्यांनी थांबवलं. म्हणजे मणक्याचा आजार झाला कबरेचा तर पट्टा लांब सुद्धा जायचे. बरोबर. 2 प्रोग्राम करून आले. त्या एनर्जीमुळे ते जिवंत होते. नाही मिळायची ना इतक्या वर्षाच्या मेहनतीची. बरोबर. पण हिने सांगितलं आता बस करा, जमत नाही तुम्हाला. मग ते आजारी झाले. मग कमी. शेवटच्या शेवटी सुद्धा तिला बाजूला बनवून सांगितलं त्यांनी की पूर्णिमा मला कैलास पर्वत दिसतोय. बरोबर. भजन कैलास पर्वत दिसतोय आणि सगळे म्हणाले मला बर्फ बघ किती साचल्यावर काय तिच्याशीच बोलत राहिले. तुंबर गायन करताय आणि शंकर पार्वती गणपती बसले. बरोबर. असे भजन ऐकतात. बरोबर. ही त्यांची शेवटची भावना होती. म्हणजे एवढे भक्तिमय. ते शेवटचेच माझ्यामध्ये शब्द होते. बरोबर. आणि त्यांनी भजनाचं म्हणजे आत्म्या म्हणजे मुळापासून म्हणजे हृदयापासून गायचे ते. बरोबर. तर आज मग असं शेवटचं आता एवढंच म्हणजे बोलतो की त्यांच्या शिष्यानी हा सगळा धुरा उचलला आणि स्मारकाबद्दल तुम्ही तो प्रश्न स्मारक तयार केलं. स्मारक, ते स्मारक आता असं झालं म्हणजे ते एक प्रकारचं देऊळच झालं. बरोबर. आणि म्हणजे पहिल्या भजनी बुवाचं स्मारक आहे ते. म्हणजे आजपर्यंत कोणाचं झालं नव्हतं. नाही झालं संगीत भजनाचं. बरोबर. बरोबर. कोणाचं महाराष्ट्रात नाही कोणाचं झालं. बरोबर. बरोबर. तर आता इथपर्यंत आणून सगळ्यांनी ते आणि दरवर्षी 30 डिसेंबरला मोठा कार्यक्रम होतो. मोठा कार्यक्रम असतो, जेवण असतं सगळ्यांसाठी तिकडे. सगळे ते धुरा उचलतात, पालखी निघते. मी येतो कधी म्हणजे मी येतोच म्हणा. पण ते आता म्हणतात ना की परंपरा जपून ठेवली तर हा जो विषय आहे भजनांचा हा हळूहळू पुढे जाणार. बरोबर. नवीन मुलांना आवड होणार कोकणामध्ये, ती शिकणार पेटी वाजवायला, नाल वाजवायला, तबला वाजवायला. पण जोपर्यंत त्यांना तुम्ही शिकवत नाही ना तोपर्यंत ते मला वाटत नाही मग. बरोबर. पण ते आता एवढं डॅडींनी करून ठेवलं आहे ही परंपरा ती सगळी यंग मुलं पुढे घेऊन जात आहे. माझ्या आरेवाडीमध्ये मी जे बघतो ना इतका उत्साह असतो त्यांच्यावर. बरोबर. ते म्हणतात मूळ इकडेच आहे आमच्याकडे, आम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही. शिकलो युनिव्हर्सिटी इकडेच आहे, विद्यापीठ इथेच आहे. बरोबर. आणि अशा प्रकारे आरे गावाचं नाव आणि आम्हाला पण म्हणजे ग्रामस्थ म्हणून आम्हाला पण तेवढाच अभिमान आहे. जसं कुटुंब म्हणून जसं तुम्हाला आहे ना तेवढं ग्रामस्थ म्हणून आरे ग्रामस्थांना बुवांचा तेवढाच अभिमान आहे. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि बोला. थोडक्यामध्ये काय आज आमची जी ओळख आहे ना ती त्यांच्यामुळे ना असंच म्हणतात कुठे मार्केटमध्ये जरी गेलो तर बरोबर बुवांचं मुलगा. बरोबर. बुवांची सून दिली आणि मालवणीत पण बुवांचं मुलगा आणि बघणाऱ्यांना बघतात बुवांसारखंच दिसतं. होय रे, तसंच आवाज. बरोबर. असं काहीतरी. ओके. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. तर हे होते बुवांचे कुटुंबीय आणि ते आता गणपतीसाठी आलेत आणि त्यांचा 1.5 दिवस गणपती असतो. तुमच्याकडे गौरी पण असते ना सर्वांची? तर सगळ्या लोकांची गौरी इकडे असते. सर्वांची गौरी वरचीवाडी वरचीवाडी येते होता आपण. धन्यवाद. तर हे आहे आमच्या गावातील सुप्रसिद्ध भजनी बुवा कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम आणि भारतश्री सत्यवान कदम यांच्या घर. तर आता आपण आलोय विश्वटेश्वर मंदिरामध्ये. हे आहे वरचेवाडी येथील विश्वटेश्वर मंदिर आणि या ठिकाणी यांच्या वाडीची सार्वजनिक पूजा सुद्धा असते. ही आहे आमच्या गावातील वरचेवाडी. हे सगळं वरचेवाडीतली घरं.
श्रीदेव विश्वटेश्वर. आणि ही आहे आमच्या गावातल्या निसर्गरम्य वरची वाडी आणि जवळपास 30 ते 35 घरं या वाडीमध्ये आहेत. मोठी वाडी आहे. आणि आता आपण बघणार आहोत 100 वर्षापूर्वीची गणपतीची मूर्ती इकडे मिस्त्र्यांच्या घरामध्ये. नमस्कार. नमस्कार. मिस्त्र्यांच्या घरी आपण आलोय. तर आता आपल्या बरोबर लक्ष्मण मिस्त्री आहेत, पुंडलिक मिस्त्रींचे पप्पा. त्यांच्या घरी जुना गणपती पण आहे, नवीन गणपती. आता पहिल्यांदा नवीन म्हणजे या वर्षीच्या गणपतीचं दर्शन घेऊया. हे बघा, सुंदर फोटोग्राफर मस्त. तर आता यांच्या घरी विराजमान झाले या वर्षीचे बाप्पा. किती दिवस गणपती या वर्षी? 6 दिवस. 6 दिवस. 6 दिवस. आता आपण बघतोय 100 वर्षापेक्षा जास्त वर्षापूर्वीची मूर्ती आहे. आणि आपल्याबरोबर रामकृष्ण मिस्त्री आहेत, वसंत मिस्त्री. आणि ह्या मूर्तीला 100 वर्षापेक्षा जास्त होऊन गेली ना. म्हणजे मागच्या वेळी आलो तेव्हा साधारण 97-98 वर्ष झाली होती. त्यानंतर 3-4 वर्ष झाली. म्हणजे आता 100 वर्षापूर्वीची कला तुमच्याकडे अजून पण आहे. ओके. आणि लाल मातीतली मूर्ती आहे ना? तेव्हा शेतातली माती ना? तेव्हा कुठच्या माती? शेतातलीच माती वापरायची ना? म्हणजे पिवळीवाली, पिवळ्या मातीची. आणि कलर काय ते नैसर्गिक कलर तेव्हाचे. हा, म्हणजे 100 वर्षापूर्वी गणपती कसे असायचे तर असे असायचे. बघा, एक मूर्ती यांनी मस्त जतन करून ठेवली आणि व्यवस्थित आहे ती, काचपेटीत असल्यामुळे. आणि या मूर्तीची स्टोरी पण त्यांच्यावर पूर्ण ऐकूया आपण. याच्यावर आपण एक एपिसोड बनवला होता, पण पुन्हा आता आलोय आपण यांच्या घरी. ही 100 वर्षापासून यांनी म्हणजे त्यावेळीपासून आहे यांच्याकडे मूर्ती. ती मूर्ती म्हणजे तुम्ही त्यावेळी शाळा होती ना तुमची, गणपती शाळा? हा, मग त्या शाळेतली अधिकची मूर्ती एक्स्ट्रावाली. अधिकची मूर्ती आणि त्याच वेळेस मला वाटतं वडिलांचा जन्म झालेला. हा हा हा, तसं काय ते. मग ते त्यामुळे ते त्या अधिकचा एक बाप्पा राहिले त्याची तुम्ही हे केलं. आता याची तुम्ही पूजा करता की कसं आहे? फक्त काय नाही, फक्त अगरबत्ती वगैरे अशी लावतो. ओके, मध्ये मध्ये शो म्हणून. म्हणजे अधिकची मूर्ती असल्यामुळे तुम्ही ती राहिली, पण राहिल्यामुळे आपल्याला बघायला मिळते. कारण 100 वर्षापूर्वी कशी मूर्ती आहे. कारण आपल्याकडे आता फोटोग्राफ पण नसतील जुन्या गणपतींचे. म्हणजे अशा प्रकारे मस्त काचपेटी बनवली आहे आणि त्याच्यामुळे व्यवस्थित राहिली मूर्ती एकदम. हा, त्याने तर लाइटिंग पण केली. तर हा आपण 100 वर्षापूर्वीचे बाप्पा पण बघितलेत. तुमच्याकडे कोणाकडे अशी 100 वर्षापूर्वी मूर्ती असेल तर नक्की सांगा, ती पण आपण शूटिंग करूया. तर आमच्या गावातली ही वरचीवाडीतली 100 वर्षापूर्वीची गणपतीची मूर्ती. 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची मूर्ती बनायच्या. कृष्णा अनंत मिस्त्रींच्या हाताने बनवली. त्यांनी बनवली आहे ना ते. म्हणजे कृष्णा अनंत मिस्त्री बरोबर 100 वर्ष झाले. आणि त्याच्यानंतर मध्ये किती पिढी झाली तुमची आता जवळपास? आमची दुसरी पिढी. हा, तर अशा प्रकारे 100 वर्षापूर्वी. आणि या मूर्तीला आता मस्त 100 वर्ष झाली. आणि ही इकडे त्यांच्या घरी असते आणि हे त्यांचं देवघर आहे इकडे. मस्त. तर तुमच्या त्या पूर्वजांनी व्यवस्थित ठेवल्यामुळे आपल्याला 100 वर्षापूर्वीची मूर्ती बघायला भेटते. हे विशेष आहे. आता 100 वर्षापूर्वी कशा मूर्ती होत्या तर ते अशा होत्या. आणि यांनी स्वतः त्यांनी बनवलेली मूर्ती त्यांच्या शाळेतली मूर्ती. मस्त. अशा प्रकारे वरचेवाडीतील महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि वरचेवाडी अजून काय महत्वाचं? चंद्रकांत बुवा एक, हा, त्यानंतर त्यांचे भाऊ आपले सत्यवान भाई कदम बॉडी बिल्डर, तुमचं गणपती काय अट्रॅक्शन, विश्वटेश्वर मंदिर. आणि अजून काय विशेष? काय नाही, तेवढंच ना. तर अशा प्रकारे महत्वाच्या गोष्टी आपण वरचेवाडीतले बघितल्या. आणि आमचं निसर्गरम्य गाव तुम्ही ड्रोन मधून बघा. हा, शूटिंग केलंय ड्रोन मधून बघा तुम्ही मस्त. अशा प्रकारे मिस्त्री कुटुंबीय गणपती एन्जॉय करतात. आता आपण प्रमोद मिस्त्री यांच्या घरी सुद्धा जाऊया. विश्वटेश्वर मंदिर समोर त्यांचा बाप्पा आहे.
आपण प्रमोद मिस्त्री यांच्याकडे आलेलो आहोत आणि गणपतीमधले हौशी कलाकार यांचा गणपती कायम मोठा असतो. यावर्षी केवढा आहे तो बघूया. आणि इकडे विश्वास गुरु सुद्धा आलेत आपले देवीच्यावरचे. ये तर आता आपण प्रमोद मिस्त्री यांच्या घरी आहोत आणि पहिले स्वतः गणपती बनवायचे पण आता ते म्हणजे कुठून यावर्षी कसून गणपती आणलं. आचरेचे कोण कलाकार कोण. मालिक मेवणे आहे. हा नाव काय. ते बाळा मिस्त्री. बाळा मिस्त्री यांच्याकडची मूर्ती आचऱ्याची मूर्ती आरे गावात मोठी मूर्ती आहे. विराज आर्ट म्हणून युट्यूबला तुम्ही सर्च चॅनलला. अरे वा तुम्ही त्यांचे काम बघू शकता. मस्त काम आहे. आणि विराज आर्ट म्हणून युट्यूबला त्यांचं चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला अजून गणपती बघायला भेटतील. आचऱ्याचे कलाकार आहेत ते आणि सुंदर मूर्ती आहे. आणि किती दिवस गणपती यावर्षी. 11 दिवस ना. आणि मिस्त्री कुटुंबीय दरवर्षी एकदम म्हणतात ना उत्साहात गणपती असतो त्यांचे. बघा मस्त मूर्ती आहे आणि आचऱ्यावरून स्पेशल अंदर गेल्या वर्षी पण आचऱ्यात आहेत ना तिकडसून ना. आणि प्रमोद जरा नाही मस्त काम आहे. छान छान. आणि सगळे मिस्त्री कुटुंबीय इकडे एकत्र झालेले आहेत. सगळे मिस्त्री कुटुंबीय इकडे आहेत. प्रमोदचे बाबा पण आलेत हे बघा. आणि प्रमोदचा भाऊ संजय मिस्त्री. तुझं नाव काय. प्रतीक प्रमोद मिस्त्री. प्रतीक प्रमोद मिस्त्री आणि प्रज्ञा प्रमोद मिस्त्री. ओके तर असे मिस्त्री कुटुंबीय यावर्षी गणपती साजरा करतायत. 11 दिवस बाप्पा आहे त्यांचा. हे मेस्त्री मेस्त्री म्हटल्यावर लाकडाचं काम सगळं करतात त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्रमोदचा नंबर पण देऊ आपण. हे नंबर सांग तुझा. 7588 962926. सगळ्या प्रकारचं घराचं काम म्हणजे मेस्त्री म्हटल्यावर काय बोलायची गरज नाही. सगळ्या टाईपचं काम करणार आणि फॅब्रिकेशन पासून दरवाजाचे फ्रेमिंग सगळं. तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. मस्त काकडी आहे गावठी. वेलाची काढली काय वेलाची तुमच्या. मस्त कुलकुलीत काकड्या. तर आता आपण जातोय उमेश मिस्त्री यांचा बाप्पा बघायला. तर वरच्या वाडीतले काही बाप्पा मी तुम्हाला दाखवतोय. खूप मोठी वाडी आहे यांची म्हणजे जवळपास 25-30 गणपती असणार. ती पण माहिती घेऊया आपण. आणि आता आपण आलोय संदीप कदम यांच्याकडे आणि सगळे मेंबर तुम्हाला इकडे भेटतील. संदीप कदम यांच्याकडे आपण आहोत. आणि तुमच्या वरच्या किती गणपती टोटल. 24 गणपती. त्यामुळे काल किती वाजली आरती. 11 म्हणजे टायमिंगमध्ये केलास. नंतर गौरी उशीर झाला. गौरीच्या दिवशी यांच्याकडे जागर नसतं फुल. संदीपची आई पण भेट नाही. मस्त. किती दिवस गणपती. गौर गणपती यांच्याकडे. गौर गणपती म्हणजे 6 दिवस. मस्त. आता आपण संदीप कदम यांच्या घरी आहोत आणि यांचा बाप्पा गौरी गणपती दरवर्षी ते साजरा करतात आणि त्यांची फॅमिली संपूर्ण इकडे आहे. आई पण आहे. या हो ही संदीपची आई. आता तुमचं वय किती हो. 70+ ना. 68 70 म्हणजे आपल्या ज्येष्ठ नागरिक आहेत ते सध्या आऱ्यातले. आणि तुझं नाव काय. हार्दिक. आणि दुसरं काय हे बोलत आहे का. हो फिराक गेलो. ठीक आहे चला. अशा प्रकारे यांची बाप्पा आहेत यावर्षी. आणि संदीप कदम यांच्याकडे आपल्याला राजू मिस्त्री भेटलेत. खास मुंबईवरून आलेत. किती दिवसाची सुट्टी. 5 दिवस. 5 दिवस ना. यांच्याच घरी आहे तो 100 वर्ष पूर्ण झालेला बाप्पा. मस्त मूर्ती आहे ती. निसर्गरम्य वरचेवाडी बघतोय आपण इकडे. आणि आता आपण उमेश कदम यांच्याकडे चाललोय. तर